मंगळवेढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती ही मंगळवेढा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये देखील दिसू शकते. अशा पद्धतीचं वातावरण सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये आहे. आणि याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगळवेढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरला की इथला मूळ भारतीय जनता पार्टीचा जो गट आहे तो त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व न दिल्यामुळं आणि ज्या माणसानं आपला पक्ष संपवायचा प्रयत्न केला त्यालाच आमदारांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळं नाराज होऊन या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमधून तशा अर्थानं बाहेर होता. आणि त्यामुळं जे व्हायचं ते नगरपालिकेच्या निवडणुकांमधल्या निकालातून आपल्याला दिसून आलंय. आणि बरोबर तोच फॅक्टर आता इथल्या तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये दिसतोय. कारण या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष असलेले शशिकांत नाना चव्हाण हे त्या ठिकाणी गायब आहेत. ते फक्त व्यक्तिशाच गायब नाहीत तर संपूर्ण प्रचार यंत्रणेमधून त्यांचा बॅनरवरचा फोटो देखील गायब असल्याची चर्चा लोक करतायत. मुळातच खऱ्या अर्थानं इथं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून नगरपालिकेमध्ये जी नाराजी होती त्याच पद्धतीची नाराजी जिल्हा परिषदेच्या अनेक गटांमधून त्या ठिकाणी वेळोवेळी व्यक्त झाली होती. परंतु हे सगळं होत असताना कुठेतरी आमदार इथं मूळ भाजप आणि आमदारांचा गट याच्यामध्ये समेट घडवून ही निवडणूक पुढे नेतील अशा पद्धतीची चर्चा होत असताना नगरपालिकेतली चूक ते दुरुस्त करतील अशा पद्धतीच्या शक्यता असताना पुन्हा एकदा जे नगरपालिकेमध्ये घडलं तेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय. शशिकांत नाना चव्हाण असतील किंवा त्यांचे सहकारी असतील किंवा मूळ भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असतील हे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रचार यंत्रणेतून बाहेर फेकले गेल्याची चर्चा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खऱ्या अर्थानं इथं भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं काम ज्या शशिकांत नाना चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने केलं त्यांना याच्या अगोदर देखील डावलण्यात आलं होतं आणि पुन्हा तीच परिस्थिती आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील झाली. शशिकांत नाना चव्हाण यांनी इथं अतिशय संघर्षातून आणि कष्टातून भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष लोकांमध्ये रुजवला फुलवला. ही पंढरपूरची असेल मंगळवेढची जी काही नगरपालिकेची निवडणूक आहे ह्या दोन्ही निवडणुका खऱ्या अर्थानं चिन्हावर लढवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते शशिकांत नाना चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालं होतं. या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेत. याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा वाटा सिंहाचा आहे. आणि मग एका बाजूला पक्षासाठी इतकं निष्ठेनं काम करणं असेल खऱ्या अर्थानं स्वतःच्या घरची परिस्थिती संघर्षाची असताना देखील भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र सेवा करणं असेल काम करणं असेल यातून खरं तर त्यांची ओळख इथला भारतीय जनता पार्टीचा फक्त जिल्हाध्यक्षच नाही तर खऱ्या अर्थानं इथं पार्टी रुजवणारा चेहरा अशा पद्धतीची झाली होती. आणि तोच माणूस खरं तर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारातून बाजूला फेकला गेलाय. त्यामुळं कुठेतरी आमदार गट आणि भारतीय जनता पार्टी याच्यामधला वाद हळूहळू त्या ठिकाणी लोकांमध्ये चाललाय चव्हाट्यावर यायला लागलाय. आणि त्याचा फटका ज्या पद्धतीनं इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसला तशाच पद्धतीनं तो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील बसू शकतो. कारण खऱ्या अर्थानं इथं जर सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टी चिन्हावर असले तर इथला जो मूळचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याला जर विश्वासात न घेता ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया त्याच्यावर लादून रेटून पुढे जात असेल तर तो कशा पद्धतीनं काम करू शकेल हे चित्र आपण नगरपालिकेमध्ये बघितलंय आणि त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं भारतीय जनता पार्टी आणि आमदार गट यांच्यामधला वाद हा गेली अनेक दिवसांपासूनचा वाद असल्याची चर्चा आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी संघर्ष केला काम केलं त्या कार्यकर्त्याला संधी द्या अशा पद्धतीची मागणी शशिकांत नाना चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याची होती. परंतु केवळ पैशाच्या आणि दबावाच्या जोरावर तिकीट वाटप झालं आणि ज्यांनी पक्ष संपवायचं काम केलं त्यांना तिकीट गेली असा आरोप प्रामुख्याने इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. आपल्याशी त्याच्या संदर्भात लोक बोलले होते. आणि पुन्हा एकदा तीच जी काही पुनरावृत्ती ती दिसते. या निवडणुकीमध्ये देखील पंचायत समितीच्या काही उमेदवारी ह्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या त्यांना द्यावा असं मत होतं. मुळात भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना सांभाळणारा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नीटनेटक्या पद्धतीचा न्याय देणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातूनच हा पक्ष या भागामध्ये किंबहुना संपूर्ण देशभरामध्ये रुजला गेलाय. त्यामुळं कार्यकर्त्यांची पक्षावरची निष्ठा आणि पक्षाची कार्यकर्त्यांवरची आढळ निष्ठा याच्याच जोरावर कुठेतरी भारतीय जनता पार्टी ही देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवू शकते. परंतु त्याच भारतीय जनता पार्टीमध्ये जर निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून आपल्या सोयीने तिकीट वाटप लोकप्रतिनिधी करत असतील तर इथल्या भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये जे केलं ते जिथल्या तालुक्याच्या राजकारणामध्ये उद्या जिल्हा परिषदेला करू शकतो आणि त्याचा फटका हा निश्चितपणानं लोकप्रतिनिधीच्या गटाला बसू शकतो. मुळात मी म्हणाल तसं शशिकांत नाना चव्हाण यांचं इथं काम मोठं आहे त्यांचं केडर मोठं आहे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी या भागामध्ये फिरून पक्षाची बांधणी केली आहे पक्षाचं काम केलंय ज्या पद्धतीनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणणं असेल कमल चिन्हावरच्या निवडणुका घडवून आणणं असेल आणि मी म्हणाल तसं अतिशय संघर्षाच्या परिस्थितीतून पक्षासाठीचं आयुष्य वाहून देऊन काम करणं असेल हे सगळं काम केल्यानंतर देखील
जर इथल्या जिल्ह्यामधल्या किंवा इथल्या आपल्या तालुक्यात ज्यांचं होम पिच आहे त्या होम पिच मधल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारातून ते जर गायब असतील, स्टेजवरून गायब असतील, बॅनरवरून गायब असतील, काल पालकमंत्र्यांची सभा झाल्यानंतर देखील ते फार दिसले अशा पद्धतीचं चित्र नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांची ही जी काही नाराजी आहे ती पुन्हा एकदा कुठेतरी त्याचा किंमत आमदार गटांच्या सर्व उमेदवारांना मोजायला लागू शकते अशी शक्यता, अशी चर्चा सध्या मैदानावर सुरू आहे. त्यामुळे जे जे नगरपालिकेमध्ये झालं त्याची जर पुनरावृत्ती पुन्हा या जिल्हा परिषद गटामध्ये झाली तर मूळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर या सगळ्या प्रक्रियेतून दुरावला गेला, दुखावला गेला, जो सध्या दिसतोय तशा पद्धतीनं, तर हे सगळं चित्र उद्या या तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये इथल्या लोकप्रतिनिधींना परवडणारं नाही. केवळ आपल्या लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या विश्वासातल्या लोकांना, आपल्या गटातल्या लोकांना उमेदवारी देत असताना पक्षाचा विचार करणारे, पक्षाचे काम करणारे, पक्षावर निष्ठा असणारे, पक्ष उभारण्यासाठी काम करणारी लोक डावलून जर काही वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेण्यात आला तर ते लोक देखील उद्या स्वतःची ताकद दाखवण्यासाठी वेगळा निर्णय घेतील अशा पद्धतीचं वातावरण सध्या तरी एकूण ग्रामीण भागातल्या निवडणुकांमध्ये आहे. धन्यवाद.